हॅलो, कसे आहेत सर्वजण? मजेत ना? मजेतच राहा. तुमची ताई पण अगदी मजेत आहे. तर चला, आज ताई ना तुमच्यासाठी स्किन केअर रुटीन घेऊन आलेली आहे. सध्या बाहेर वाढता उन्हाळा आणि तोंडावर आलेली लगनसराई याचं मेळ बसवणं ना खूपच कठीण जातं. कारण उन्हाळ्यामुळे आपली चेहरा आहे ना खूप काळवंटतो, स्किन खूप काळपट पडते आणि मग असे काही लगनसराई असलं त्याला जाण्यासाठी आपल्याला चेहऱ्यावरती ग्लो तर हवाच असतो. नवरीपासून तर कलोरीपर्यंत आपल्याला ग्लो म्हणजे पाहिजेच असतो. सो माझ्या चेहऱ्यावरती मी काय अप्लाय करते आणि घरातलेच रेमेडी वापरून चेहरा कसा मी ग्लो ठेवते, ग्लोईंग स्किन करते, हे तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे. तर चला, घरातलेच इंग्रेडियंट्स वापरले आहेत सगळे. रेमेडीला आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण घेणार आहे 1 चम्मच ग्लिसरीन हे तुमच्या चेहऱ्यावर सूट होत असेल तर यूज करा. त्यानंतर गुलाब जल घेतलेला आहे. डाबर गुलाबरीचा इथे मी यूज केलेला आहे. आपल्या क्वांटिटीनुसार तुम्ही इथे क्वांटिटी म्हणजे किती चेहऱ्यावरती अप्लाय करायचं, किती लोकांना अप्लाय करायचं त्यानुसार तुम्ही इथे क्वांटिटी कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे कच्चं दूध तापवलेलं नाही आहे, गरम पण नाही आहे. अगदी जसं गाईचं दूध डायरेक्ट काढतो आपण गरम न करता कच्चं दूध हे वापरलेलं आहे. इथे तुम्ही दह्याचा पण वापर करू शकता, पण दही माझ्या स्किनला सूट होत नाही ना, त्यामुळे मी इथे कच्च्या दुधाचा वापर केलेला आहे. तर आता हे मिश्रण तयार झालेलं आहे आपलं आणि ह्याच्याने आपण आता आपला चेहरा आहे ना क्लिन्झिंग करून घेणार आहे. तर हे जे मिश्रण आहे ना ते आपला चेहरा क्लीन करण्याचा काम करत असतं. सो अशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही तुमचा चेहरा अगदी हलक्या हाताने छानपैकी असा मसाज करत आहे ना क्लिन्झिंग करून घ्यायचं आहे. तर बघा, बेसिकली सगळ्यांनाच आपला चेहरा ग्लोईंग हवा असतो, पण बाजारातले महागडे प्रोडक्ट सगळेच करू शकता असं नाही आहे. त्यामुळे मी आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये ना अगदी घरातलेच पदार्थ वापरून आहे ना कसं आपण आपल्या चेहऱ्यावरती ग्लो आणू शकतो अगदी कमी खर्चामध्ये, कमी पैशामध्ये, तर तेच तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. सो व्हिडिओ ना खूप युजफुल झालेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, कारण उन्हाळ्यामध्ये आपली चेहरा आहे ना खूप काळवंटतो आणि मग त्या चेहऱ्यावरती काय उपाय केला पाहिजे ना, तर यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला खूप युजफुल होणार आहे. तर बघा, आता मसाज झालेली आहे. आता आपण घेणार आहोत स्क्रब तयार करण्यासाठी. तर स्क्रबसाठी मी इथे मध आणि साखरेचा वापर केलेला आहे. वाटलंच तुम्ही याच्यामध्ये कॉफी पण टाकू शकता, पण कॉफीसुद्धा माझ्या चेहऱ्याला सूट होत नाही, त्यामुळे मी ती स्किप केलेली आहे. आता इथे बघा, मी स्क्रब करणार आहे ना तो टोमॅटोने करणार आहे. सगळ्यांनाच माहिती आहे टोमॅटो चेहऱ्यावरती लावल्यानंतर त्याचे बेनिफिट्स खूप छान असतात. सी विटॅमिन्स असल्यामुळे आपला चेहरा आहे ना ग्लोईंग होतो. पिंपल्स असेल तर ते सुद्धा रिमूव्ह होतात. जो काळपटपणा आलेला असतो चेहऱ्याला तो पण रिमूव्ह होण्यास मदत होत असते. तर बघा, स्क्रब करणं खूप महत्त्वाचं आहे. ही स्टेप आहे ना स्किप अजिबात करू नका. साखर आणि हनीने आपला चेहरा आहे ना खूप छान ग्लोईंग होत असतो आणि जे काही डार्क स्पॉट असतात, ब्लॅक हेड्स असतात नाकावरती वगैरे, ते सुद्धा रिमूव्ह होत असतं. आणि आता इथे मी टोमॅटोच्या साह्याने काय लावत आहे, तर टोमॅटोचं खूप बेनिफिट्स आपल्या चेहऱ्यावरती आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर बघा, टोमॅटोने लावल्यानंतर थोडासा टोमॅटो ड्राय झाला ना तर त्याला फोकच्या साह्याने अशी परत होल करून घ्यायची आणि टोमॅटोमधला जो काही रस असतो ना तो छानपैकी आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर फिंगरच्या साह्याने छान चेहऱ्यावरती आहे ना स्क्रब करून घ्यायचं आहे. आणि बघा, कोणतेही चेहऱ्यावरती अप्लाय करताना आहे ना, म्हणजे तुम्ही फेशियल करा, मसाज करा, त्याआधी आपले हात अगदी स्वच्छ धुतलेले पाहिजे. डायरेक्ट तुम्ही जर हाताने अप्लाय करत असणार तर आता मसाज वगैरे तर डायरेक्ट आपण फिंगरच्या साह्यानेच करत असतो ना, तर आपले हात हे अगदी स्वच्छ धुतलेले पाहिजे. तर बघा, आता इथे मी सगळ्या चेहऱ्यावरती स्क्रब हा करून घेतलेला आहे आणि हळूहळू आपला चेहरा ना असा चिकट व्हायला लागतो. हनी पूर्णपणे चेहऱ्यामध्ये ऑब्झर्व होतं आणि इतका छान ग्लो येतो ना चेहऱ्याला की बस. त्यानंतर बघा, आता आपण इथे फेस पॅक तयार करणार आहेत. आता इथे फेस पॅक तयार करण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे 1 चम्मच मसूरच्या डाळीचं पीठ घेतलेले. तुम्ही इथे चणा डाळीचं पण पीठ यूज करू शकता, पण मसूरच्या डाळीने जास्त ग्लो येतो. त्यानंतर 1 चम्मच घेतलेला आहे तांदळाचं पीठ. असे दोन्ही पीठ मी घेतलेले आहे. आणि त्यानंतर इथे घेतलेली आहे आंबे हळद. तुम्ही घरातली साधी हळदसुद्धा यूज करू शकता, पण मी इथे आंबे हळद ना खूप बेनिफिट असते आपल्या चेहऱ्याला देते, त्यामुळे मी इथे आंबे हळद ही यूज केलेली आहे. त्यानंतर टाकलेले आहे गुलाब जल आणि 1 चम्मच हनीसुद्धा इथे स्किप करायचं नाही आहे, कारण की हा फेस पॅक आपण 15 मिनटं चेहऱ्यावरती ठेवणार आहे ना, त्यामुळे हनीमुळे ना आपल्या चेहऱ्याला छान ग्लो येतो. त्यानंतर पुन्हा आता हे जे मिश्रण आहे ते थिक करण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे कच्चं दूध. पुन्हा सांगेल इथे तुम्ही दह्याचा पण वापर करू शकता, पण दही माझ्या चेहऱ्यावर सूट होत नाही, त्यामुळे मी इथे कच्च्या दुधाचा वापर केलेला आहे आणि हे छान सगळं मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे. सो उन्हाळ्यामध्ये ना तुम्ही हे जे स्किन रुटीन आहे ना जो किंवा फेस पॅक आहे ना तो डेली केला ना तर काहीच हरकत नाही आहे, पण आठवड्यातून 2दा केला तरीही तुम्हाला याचं बेनिफिट खूप छान प्रकारे हे मिळू शकतं. तर चला, आता हे मी चेहऱ्यावरती अप्लाय करून घेते.
फक्त स्क्रब आणि क्लिन्झिंग केल्यामुळे तुम्ही चेहऱ्यावरती ग्लो बघू शकता. इतका छान आलेला आहे ना की बस. त्यानंतर बघा आता हा फेस पॅक कशा पद्धतीने मी लावते तो बघून घ्या. ब्रशच्या साह्याने पण लावू शकता, पण त्याचं झालं असं की माझं जे मिश्रण आहे ना किंवा जे डाळीचं पीठ, मसूरच्या डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ हे अगदी असं पावडर फॉर्ममध्ये नाही झालेलं, कारण मी ते घरीच मिक्सरमधून काढले. त्यामुळे त्याच्यामध्ये असे थोडेसे दाणे दाणे, त्यामुळे ते ब्रशच्या साह्याने व्यवस्थित लागणार नाही. त्यामुळे मी हाताच्या साह्याने लावत आहे. असं पण मला फेस पॅक किंवा कोणताही पॅक चेहऱ्यावरती अप्लाय करते ना तो मला हातानेच लावायला आवडतो, कारण तो सगळीकडे व्यवस्थित पद्धतीने आपण लावू शकतो. ब्रशला कसं एकदम पातळ म्हणजे पॅक लागतो तेव्हा तो व्यवस्थित बसतो. पण कधी कधी काही पॅक हे ड्राय थोडीशी ठेवून आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय म्हणजे केले तर छान असतात. तर बघा तुम्ही, आय होप तुम्हाला व्हिडिओ युजफुल होत असेल, आणि जर तुम्हाला अशाच पद्धतीचे युजफुल व्हिडिओ हवे असेल ना तर तुम्ही आत्ता चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि आत्तापर्यंत व्हिडिओ जर आवडला असेल किंवा युजफुल झाला असेल तर तुम्ही चॅनलला किंवा व्हिडिओला लाईक पण करू शकता. असे छान छानसे बेनिफिट देणारे व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येत असते. तर बघा असं थोपून घेतलेलं आहे मी चेहऱ्यावरती, कारण तो व्यवस्थित लागलाच नाही त्यामुळे. आणि आता बघा मानेचा वगैरे गळाचा भागसुद्धा आपल्याला याच्याने कवर करून घ्यायचा आहे, कारण की मानेची स्किन टोन आणि चेहऱ्याची स्किन टोन ही इक्वल दिसली पाहिजे. नाही तर काय होतं, फेस पॅक फक्त आपण चेहऱ्यावरती लावतो आणि मानेचा भाग जो आहे तो काळपट दिसतो. त्यामुळे मग ते मिसमॅच दिसतं, दिसायला व्यवस्थित दिसत नाही, ग्लो व्यवस्थित आपल्या पूर्ण स्किनला येत नाही. त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पूर्ण गळ्याभोवती सुद्धा हा फेस पॅक व्यवस्थितपणे लावून घ्या. तर बघा आता 15 मिनिटं तो फेस पॅक आपण ठेवलेला आहे आणि छानपैकी ड्राय झालेला आहे. आणि हा फेस पॅक मी नॅचरली सुकवून घेतलेला आहे. फॅन खाली अजिबात फेस पॅक आपल्याला सुकवायचा नाही आहे, कारण की कसं असतं की 15 मिनिटाच्या आत तो सुकून जातो, लगेच ड्राय होतो आणि स्किन आपली अशी ओढल्यासारखी होते, किंवा मग जास्त वेळ असं ऑब्झर्व झाल्यामुळे ना स्किन आपली ड्राय पण होते. त्यामुळे नॅचरली जेवढं तुम्हाला सुकवता येईल ना फेस पॅक, कोणताही तुम्ही फेस पॅक यूज करा चेहऱ्यावरती, हाच नाही तर कोणताही फेस पॅक तुम्ही जेव्हा लावाल चेहऱ्याला तर त्यावेळेस आहे ना फॅन खाली अजिबात सुकवायचं आणि नॅचरली जेवढा सुकवता येईल तेवढा सुकवून घ्यायचा. आणि फेस पॅक लावल्यानंतर चेहरा डायरेक्ट पाण्याखाली धुवायचा नाही आहे. अशा पद्धतीने रुमाल ओला करून घ्यायचा आणि पूर्ण चेहरा स्वच्छ करून घ्यायचं. त्याने काय होतं की आपलं पाणी पण वाचतं उन्हाळ्यामध्ये आणि चेहऱ्यावरती जो फेस पॅक आहे ना त्याचा जो ग्लो आहे तो कायम राहतो. त्यानंतर मॉइश्चरायझर करायचं आहे आपल्या चेहऱ्याला. तुमच्याकडे जे पण मॉइश्चरायझर अवेलेबल असेल किंवा तुम्हाला जे पण सूट होतं ते मॉइश्चरायझर लावायचं आहे. मी जॉयचेच प्रोडक्ट यूज करत असते. जॉयचे प्रोडक्ट अगदी अफोर्डेबल पण असतातच आणि माझ्या स्किनला सुद्धा ते सूट होतं. तर अशा पद्धतीने तुम्ही सगळीकडे मॉइश्चराइज करून घ्यायचं आहे. आणि आता तुम्ही माझी स्किन बघू शकता, खूप छान अशी ग्लोईंग स्किन झालेली आहे. आणि स्किन ग्लोईंग तर होतेच होते, पण आपलं चेहरा पण एकदम फ्रेश दिसतो ना, आपल्याला स्वतःला फ्रेश असं फील होतं. कारण की या सगळ्या स्टेप केल्यामुळे ना चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन होत असतं. म्हणजे काही आपल्या चेहऱ्यावरती झाया येतात, झुर्या येतात, अशी स्किन आपली अशी म्हणजे उतरत्या वयामध्ये सारखी दिसते, 30 पार केल्यासारखी, किंवा तर तशी स्किन दिसत नाही आणि छान असा ग्लो आपल्या चेहऱ्याला येत असतं. तर तुम्ही बघू शकता छान असा ग्लो चेहऱ्याला आलेला आहे. तर कसा वाटला आजचा माझा घरगुती फेस पॅक, आणि जी काही आपली उन्हाने काळवंटे ना स्किन, तर ती तुम्ही हा फेस पॅक नक्की यूज करून बघा. खरंच तुम्हाला युजफुल होणार आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. आणि या आधीचे पण व्हिडिओ खूप युजफुल बनवलेले आहे, ते पण बघायला विसरू नका. तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.